हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 3. आरुरुक्षोः मुनेः योगं कर्म कारणम् उच्यते योगारूढस्य तस्य एव शमः कारणम् उच्यते. ज्या मनुष्याला योग प्राप्त करायचा असेल त्याच्यासाठी कर्मयोग हे कारण सांगितलं आहे. जो योगारूढ झालेला असेल त्याच्यासाठी शांती कारण सांगितलं आहे. आरुक्षोः मुनेः योगं कर्म कारणम उच्यते. मुने, येथे मुने असा शब्द वापरला आहे. याचा अर्थच मुळी मन असलेला म्हणजे मनुष्य असा घ्यायचा आहे. मानवाला अन्य जीवांपेक्षा अनन्यसाधारण बुद्धी आहे. आपल्या असामान्य बुद्धीचा उपयोग करून मानवाने आपले आयुष्य समृद्ध केले आहे. त्याने एका चाकोरीत ठराविक पद्धतीने आयुष्य व्यतीत न करता आपल्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू अनेक प्रकारच्या वैविध्यपूर्णपणे तयार केल्या. मानवाला आपल्या गरजा भागवायला प्रत्येक बाबतीत अनेक पर्याय आहेत. याचा जसा त्याला उपयोग झाला तसाच त्याचा त्यात तोटाही झाला. कारण गरज भागवायला निवड आली आणि येथेच त्याच्यात मनाचा जन्म झाला. अगदी लहान मुलाला माता विचारते, सोनू तुला लाल रंग हवा की पोपटी हवा? वास्तविक या दोन्ही रंगात त्या सोनूला काहीही स्वारस्य नसते. त्याच्या मातेलाच हौस असते. पण या अनवधानाने त्या बालकात मनाचं अस्तित्व निर्माण झालं. मन कधीच एक निर्णय देत नाही. ते सतत द्विधा मनस्थितीत असते. ते जे काही करत असेल त्याच्या विपरीत करण्याची त्याला ओढ असते. घड्याळाच्या लंबकासारखे त्याचे हिंदकाळणे चालू असते. याचा कधीच चांगला परिणाम होत नाही. नेहमीच विपरीत परिणाम होतो. मनाचे हे द्वंद्व कधीच शांती लाभू देत नाही. त्यामुळे योगासाठी आवश्यक असलेली समबुद्धी कधीच मिळत नाही. पहिल्या नजरेलाच माणसाचे मन निर्णय करते की समोरचा माणूस वाईट आहे. मग त्याची ओळख झाल्यावर बुद्धी काम करते आणि सिद्ध करते की तो वाईट आहे. माणसाचे मन अनुभवासाठी थांबू इच्छित नाही. कर्मकारणम. अशा साधकासाठी कर्मयोग साधन म्हणून सांगितलं आहे. साधकाला निष्काम कर्म करण्याची सवय लागली की त्याला आपोआप समत्व साधू लागते. निष्काम कर्मयोगात फळाची आसक्ती नष्ट होते. केवळ कर्मासाठी कर्म करून साधक निरीच्छ होतो. याउलट साधक योगी झाला आहे की नाही याची तो करत असलेले निष्काम कर्म हीच कसोटी ठरते. कर्म हे भौतिक आहे. त्यामुळे कर्माचा संबंध भौतिक जगताशी आहे. त्याचा संबंध आत्म्याशी कधीच स्थापन होऊ शकत नाही. जो संबंध आपल्याशी स्थापन झाला आहे असे वाटते तो वास्तविक एक भास असतो. कारण तो संबंध मनाशी, देहाशी वगैरे स्थापन झालेला असतो. जेव्हा साधकाला आत्मभान येते तेव्हा आपोआपच तो निरीच्छ होतो. निष्काम भावनेने कर्म करू लागतो. योगारूढस्य तस्य एव शमः कारणम उच्यते. शम म्हणजे शांती. जो अगोदरच योगारूढ झालेला आहे त्याला शांती हे कारण सांगितले आहे. समत्व प्राप्त झाले की योग साध्य होतो. परंतु योग हे साध्य नाही, साधन आहे. योगाच्या अतीत झाले की शांती प्राप्त होते. शांती हेही साधन आहे, साध्य नाही. शांतीमध्ये रममाण होणे ही आसक्ती आहे. शांतीमध्ये रममाण न होता त्याच्याही अतीत झालात तर परमात्मा प्राप्त होईल. तुम्हीच आत्मा व्हाल. जर एखाद्याला तुम्ही लाथ मारलीत तर त्याची क्षमा मागायला अजिबात जाऊ नका. जर पश्चात्तापाने तुम्ही त्याचे पाय धरलेत तर पुन्हा लाथ मारायची तुम्ही सोय करून ठेवलेली आहे याची खात्री बाळगा. अशाने तुम्ही कधीच समत्वाला येणार नाही. त्याऐवजी त्याची क्षमा वगैरे न मागता आहे तसेच राहा. तुम्ही आपोआप शांत व्हाल. त्या माणसाबद्दल समत्वाला याल. पुन्हा लाथच काय, कोणतेच मूर्खपणाचे कृत्य करणार नाही. त्याच्या अतीत जाल. मनातीत व्हाल. मुक्त व्हाल. हरिओम.